नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अस्सल कोकणी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही परत रिटर्न चालू आहे मुंबईला. शिमगा वगैरे झाला आणि पालखी येऊन गेली, तर त्याची व्हिडिओ टाकणारच आहे आता. तर आता निघालो आहे, म्हणजे 6 वाजता निघू आम्ही इथून. 8ची गाडी आहे बोरवली. बोरवली गाडीने जाणार आहे आणि मग तिथून विरारला ट्रेनने जाणार आहे. तर चला मग आता स्टार्ट करूया. तर आमचे आंबे पण गेलेत यावर्षी आंबे नाहीत, पूर्ण काळे पडलेत आंबे. बघू शकता इथे, बघा आंबे पूर्ण काळे पडलेत. यावर्षी कायच ना आंबा. यावर्षी काय आंबा खायला भेटणार नाही, कारण की जिथे बघू तो आंबा काळा पडलाय. पूर्ण मोर आलेला काळा पडलाय, बघू शकता तुम्ही. इथे पण आलाय, बघा इथे सर्व काळे पडलेत. तर यावर्षी आंबा नाही भेटणार. आणि हे आता कोकणाला बाय बाय करायचं. तर आता निघूया, चला. तर आता तयारी वगैरे झाली. इथे बॅकपॅक झालं, सर्व काढल्यात बाहेर. तिकडे दरवाजा बंद करतात. तर आता निघू रिक्षावरती. आता इथून चिपळूणला रिक्षाने जाणार. तिथून आमची 8ची 8ची गाडी आहे. 8:30ची गाडी आहे. तर त्या गाडीने आम्ही बोरगेहून मग विरार. चला तर मग आता डायरेक्ट रिक्षामध्ये भेटू. मंदिरात आलो आम्ही. शंकरांची मूर्ती आणि शंकरांची पिंड आहे इकडे. 12 ज्योतिर्लिंग आहे आणि 12 ज्योतिर्लिंग आहे इथे. नाव वाचू शकतो. रामवर्धनी देवीचं मंदिर आहे. रामवर्धनीची पालखी.
रामरदानीचे मंदिर आहे. इथे दरवर्षी म्हणजे कार्यक्रम असतो तेव्हा इथे स्पर्धा होतात कबड्डीच्या वगैरे ह्या देवळात, तेव्हा मोठा कार्यक्रम असतो इकडे. तर कार्यक्रम असतो आणि इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत शंकरांच्या, बघू शकता तुम्ही. बघा. तर आता आम्ही चिपळूणला पोचलोय. चिपळूण एसटी डेपो. बघूया गाडी लागली का आता. दीदी आणि पप्पा पुढे आहेत, मम्मी पाठी आहे. तर आता आम्ही बसमध्ये बसलोय. बस होता, किती वाजता माहीत नाही, बघू आता. इकडे मम्मी पप्पा पुढे आहेत आणि पाठी आहे आणि आमच्या गावची माणसं पण आहेत, म्हणजे गावाची फॅमिली पण आहे, ते पण दाखवतो. तर पुढे पप्पा बसलेत, पप्पा दीदी आणि मम्मी एका सीटवर बसलेत. पूर्ण गाडी पॅक झाली. तुम्हाला मित्र चिपळूण एसटी डेपो. तर आता गाडी सुटले, दाखवतो तुम्हाला. स्टेशनला आलो आणि महाड डेपोला गाडी ते गॅस भरते, बघू शकता इथे समोर. आता गाडी गॅस भरायला थांबले आणि तिकडे महाड एस टी डेपो आहे, त्यासाठीला महाड एस टी डेपो आहे. आता गॅस भरते की मग आपण गाडीमध्ये भेटू डायरेक्ट.
आता आम्ही पहाडच्या पुढे थांबलो जेवायला. जेवायला थांबलोय. पप्पा आहेत, दीदी आहे आणि मम्मी. जेवायला थांबलोय. जेवण जेवण वगैरे आता जेवतोय. जेवतो आणि मग भेटतो. आता जेवण वगैरे झालं आमचं. हॉटेलचं नाव वगैरे दाखवतो. हॉटेलचं नाव दाखवतो आणि बघा हॉटेल आहे इथे. कधी वाटलं तर तुम्ही येऊ शकता.